हॅलो. हा काय नॉनसेन्स आहे. काय आहे तुझी ती पावडर कामाची आहे? एक महिनाभर पावडर बंद झाली तर लगेच समजत प्रेग्नंट झाली. ती प्रेग्नंट कशी होऊ शकते? हे बघा ऐश्वर्या मेहेंदळे मॅडम, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी समजतंय का? तुम्ही तुमच्याच तोंडाने बोलताय ना की 1 महिना पावडर बंद आहे म्हणून. मग यात माझी काय चूक? 1-2 दिवसाचा समजू शकतो, पण 1 महिनाभर नाही. या एका महिन्यात काय काय होऊ शकतं तुम्हाला कल्पना आहे ना? नाही, याच्यामध्ये माझी काही चूक नाहीये. मी माझं काम व्यवस्थित केलंय. मग आता तुला तुझं काम आणखी योग्य पद्धतीने करावं लागेल, कळलं? मला आणखी पॉवरफुल औषध हवंय आणि ते कशासाठी हवंय ते तुला वेगळं सांगायची गरज नाही. मला थोडा वेळ हवाय. थोडा वेळ म्हणजे किती? उद्या रात्रीपर्यंत. उद्या रात्रीपर्यंतच. त्याच्या पुढे 1 मिनिट सुद्धा नाही. ऐश्वर्या, थँक्यू सो मच. तू तुझ्या त्या वैद्यबुवांची जी औषधं देत होतीस ना आपल्या अमृताला, त्याचा गुण येताना दिसतोय. थँक्स. काय ग वहिनी, काय झालं? पॉझिटिव्ह. काय? खरं? अमृता ग. थँक्यू अमृता, थँक्यू सो मच. अगं तुझ्यामुळे इतक्या वर्षानंतर आपल्या घरात पाळणा घालणार आहे. थँक्यू. काय? दादा मी काका होणार. काय? दादा मी काका होणार. टेस्ट पॉझिटिव्ह आली. जोपर्यंत मी या घरात आहे तोपर्यंत या घरात पाळणा हलणार नाही. ऐश्वर्या मॅडम, तुम्ही किचन मध्ये का? मी किचन मध्ये येऊ शकत नाही. हे माझं घर आहे.
मी घरात हवं तिकडे जाऊ शकते. तू कोण आहेस विचारणारी? नाही म्हणत तसं म्हणायचं नव्हतं, पण तुम्हाला काही मदत लागली तर मला सांगा, मी करून देते. मला तुझ्या कोणत्याही मदतीची गरज नको. इनफॅक्ट आय एम व्हेरी हॅपी. घरात आनंदाची बातमी आली आहे, त्यामुळे आज मी सगळ्यांसाठी स्मूदी बनवणार आहे. तू गेलीस तरी चालेल, मला माझं काम करू दे. माझं एक काम करते, मला फ्रीजमध्ये ठेवायचं, ते ठेवून जाते. ऐश्वर्या मॅडम, तुम्हाला नक्की मदत नको आहे ना? तुझ्याशी 2 शब्द नीट बोलले ना तर तू डायरेक्ट डोक्यावर बसतेस. मी तुला काय म्हटलं? मला माझं काम करू दे, तू गेलीस तरी चालेल. मग जा. जा.